नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे की आणि एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे की राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आणि तातडीची बातमी आहे। ऑक्टोबर 2024 आणि जानेवारी मे 2025 या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट आणि अवेळी पावसामुळे ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांना आता मदत मिळण्यासाठी आलेली आहे। आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे। शासनाने पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या असून ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली असेल त्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही दिरंगाई न करता लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। शासन शेतकऱ्याच्या मदतीसाठी निधी जाहीर करते, मात्र अनेकदा तांत्रिक अडचणीमुळे किंवा माहितीच्या अभावामुळे अनेक पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहतात। ही समस्या टाळण्यासाठी आणि नुकसान भरपाईची रक्कम थेट आणि पारदर्शकतेपणे योग्य लाभार्थ्याच्या खात्यात जमा करण्यासाठी केवायसी प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे, ज्यामुळे मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल आणि वितरणामध्ये होणारी संभाव्य फसवणूक टाळता येईल। केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना मदत मिळणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। आता यासाठी कोणत्या नुकसानासाठी मिळणार मदत तर ऑक्टोबर 2024 अतिवृष्टी। ऑक्टोबर 2024 मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील ज्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते आणि ज्यांना अद्याप मदत मिळाली नाही त्यांच्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेले आहे। जानेवारी ते मे 2025 गारपीट, अवेळी पाऊस। यामुळे जानेवारी 25 मध्ये गारपीट आणि अवेळी पावसामुळे पिकाचे आणि फळबागाचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानासाठी देखील मदत जाहीर करण्यात आली आहे। आता शेतकऱ्यांनी काय करावे? नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणतीही वाट न पाहता तात्काळ खालील प्रक्रिया पूर्ण करावी। आपल्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र म्हणजेच की CSC सेंटरशी संपर्क साधावा। तेथे उपलब्ध असलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या यादीत आपले नाव तपासावे। जाहीर यादीत तुमचे नाव असल्यास आपले आधार कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे घेऊन आधार प्रमाणीकरण केवायसी पूर्ण करून घ्यावी। भविष्यात देखील कोणत्याही शासकीय योजनेसाठी किंवा मदतीसाठी लाभ घेण्यासाठी केवायसी आणि आपले खाते आधार कार्डाशी जोडलेले असणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्यामुळे केवळ या नुकसान भरपाईसाठीच नव्हे तर भविष्यातील सर्व योजनेसाठी शेतकऱ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेणे अनिवार्य आणि हिताचे आहे। संपूर्ण माहिती आपण प्रदर्शितपणे आणि जाणून घेण्यापणे घेतलेली आहे, म्हणून की अतिवृष्टीची नुकसान भरपाई तुम्हाला लवकर मिळण्यास सुरुवात होणार आहे। तरी संपूर्ण शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करावी आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करावे। धन्यवाद।